काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना आयटक राज्य अध्यक्ष राजू देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयटक मनपा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मेळाव्यात खासदार हेमंत गोडसे यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनानं 78,000 आशांना 5,000 रुपये वाढ दिली. आशा गटप्रवर्तक संघटनेनं सातत्यानं पाठपुरावा केला, त्याचं हे यश आहे. या संप काळात आशा गटप्रवर्तक लढ्यात मला योगदान देता आलं, याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली. गटप्रवर्तकांना सुद्धा मोबदला योग्य पद्धतीनं दिला जाईल, याकरता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन देखील यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी दिले. आनंद उत्सव करतोय निश्चित आज ज्यांना म्हणजे आज जवळजवळ 78,000 अशा सेविकेंना आज 5,000 रुपयाचं मानधनाची वाढ या ठिकाणी करण्यात आली. खरं तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचं मनापासून या ठिकाणी आपल्या वतीनं आभार व्यक्त करतो का हे सरकार खऱ्या अर्थानं आपल्या सर्वसामान्यांचं सरकार म्हणजे अनेक असे निर्णय जे सर्वसामान्य लोकांसाठी घेतले गेलेले आहेत. आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा म्हणजे 1 रुपयामध्ये सुरक्षा आपल्या शेतीला त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर या अगोदर वयश्री योजना ज्यांचे वय 65हून अधिक असतील तर त्यांना 3,000 रुपयाची मदत आता शासन त्या ठिकाणी देणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी 7 रुपये केंद्र शासन देत होतं, आता 7,000 आता 6,000 आता 6,000 रुपये राज्य शासन देणार आहे. म्हणजे 12,000 रुपये या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आपल्या नंतर महिलांसाठी देखील आपण पाहिलं तर STसाठी 50% सूट ही देण्यात आलेली आहे ग्रामीण भागामध्ये. त्यानंतर 1 रुपया स्टॅम्प ड्युटी महिलांच्या नावावरती जर केलं जागा कुठली खरेदी तर 1% स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नंतर लेक लाडकी लखपती मुलगी जन्माला आली तर तिला 1 लाख रुपये 18 वर्षाची होईपर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे. बचत गटांसाठी जे 15,000चं लिमिट होतं ते आता 30,000 करण्यात आलं, जेणेकरून आपल्या महिलांनी आपल्या सर्व महिलांनी घरगुती उद्योग करावे, स्वयंरोजगार करून आपल्या कुटुंब सक्षम होतील या उद्देशाने बचत गटाची रक्कम देखील त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून या आदरणीय शिंदे साहेबांनी यांनी ओळख या ठिकाणी निर्माण केली. आशा गटप्रवर्तकांचा लढा यशस्वी हा आशा गटप्रवर्तकांच्या एकजुटीमुळे झालाय. आशांना 5,000 रुपये मोबदला वाढीचा निर्णय याबद्दल सरकारचे त्यांनी आभार मानले. तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी आशा गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली, सातत्यानं पाठपुरावा केला, याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो अशा शब्दात कॉम्रेड राजू देसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज महाराष्ट्राच्या 78,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक जे आरोग्य अभियानात काम करतात त्याच्यामध्ये 78,000 आशांसाठी 5,000 मोबदला वाढीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय होत असताना नाशिकचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी खूप मदत केली होती. त्यांचे आभार आम्ही मानण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. त्याचप्रमाणे जे गटप्रवर्तक 4,000 बाकी आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांचा मात्र मोबदल्यामध्ये वाढ झाल्याचा निर्णय झाला नाही. त्याबद्दल खासदारांना आम्ही साकडं घातलं आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर गटप्रवर्तकांचा निर्णयसुद्धा घ्यावा, त्याशिवाय आम्ही विजय महोत्सव करणार नाहीत अशी आमची संघटनेची भूमिका आहे. म्हणून त्यांचे आभार मानण्याकरता आज हा मेळावा घेतला होता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आशा गटप्रवर्तकांचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांनासुद्धा लवकर त्यांच्या मोबदल्यामध्ये वाढ करून द्यावी आणि त्याचप्रमाणे 2,000 रुपये दीपावलीचा बोनस आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गटप्रवर्तकांचा दर्जा, गटप्रवर्तकांचा मोबदला 10,000 रुपये वाढीचं आश्वासन हे राज्य सरकारने
सरकारने पाळावं हे पुन्हा एकदा आम्ही सरकारला विनंती करतो. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. नाशिक शहरातील सर्व मनपाच्या आशा या ठिकाणी एकत्र येऊन हा आनंद या ठिकाणी व्यक्त केला आहे. पण गटप्रवर्तकांना जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्हाला पूर्णतः 100% समाधान लाभणार नाही. म्हणून राज्यातील सर्व आम्ही विजय महोत्सव तेव्हाच करू ज्या दिवशी गटप्रवर्तकांना सुद्धा मोबदला वाढ होईल. हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा राज्य सरकारचे आभार मानतो. गटप्रवर्तकांचा निर्णय घ्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. सर्व आशाताई गटप्रवर्तक ज्या लढल्यात, रस्त्यावरती आंदोलन केलं, सातत्याने 4 महिने रस्त्यावरची लढाई केली, याबद्दल सर्व लढणाऱ्या गटप्रवर्तकांचं, सर्व आशाताईंचं अभिनंदन करतो आणि थांबतो. दरम्यान या सत्कार सोहळ्याप्रसंगी सोमनाथ मुठा, संजय करंजकर, नशिकांत पगारे, महादेव खुडे, प्राजक्ता कापडणे, मीना जाधव, त्याचबरोबर फरीदा शेख, नमिता गोंदणे, अर्चना पवार, शीला शिरसाट आदींसह शेकडोच्या संख्येनं गटप्रवर्तक उपस्थित होत्या. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.